मी कट्टर भाजपवाली, मी जय भीमवाली, मी मोदींचा भक्त. होय, मी या राजकीय पक्षाचा, मी त्या राजकीय पक्षाचा असं कलाकार आता उघडपणे सांगू लागले. नवनिमित्त आहे. ठाण्यातल्या एका पुरस्कारावेळी अभिनेत्री निवेदिता सराफ यांनी जाहीर केलेल्या भूमिकेचं. निवेदिता सराफ यांना एक पुरस्कार प्रदान करण्यात आला. त्यावेळी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी निवेदिता सराफ उभ्या राहिल्या आणि त्यांनी सर्वात आधी बिहार निकालाबद्दल भाजपचे आमदार संजय केळकर यांचं अभिनंदन केलं. त्या पुढे म्हणाल्या, मी कट्टर भाजपवाली आहे. माझे गुरु, माझे पती, आज मी जी काही आहे ते खरंच फक्त आणि फक्त त्यांच्यामुळे, आणि त्यांच्या हस्ते हा पुरस्कार तुम्ही मला दिलात. हे जे काही तुम्हाला सुचलं ना, त्यासाठीच प्रथम तुमचे खूप खूप आभार. मंचावरती उपस्थित सगळे आमदार संजय केळकर, खूप खूप अभिनंदन बिहारबद्दल. मी जरा थोडी कट्टर बीजेपी असल्यामुळे मला फारच आनंद झाला. निवेदिता सराफांच्या या वक्तव्यावर काँग्रेस आणि ठाकरेंच्या शिवसेनेनंही प्रतिक्रिया दिली आहे. अशोक सराफांना सरकारनं पुरस्कार दिले त्यामुळे निवेदिता सराफ असं बोलले असतील असं वर्षा गायकवाडांनी म्हटलंय. तर निवेदिता सराफांना काहीतरी हवं असेल म्हणून त्यांनी भाजपची स्तुती केली असेल असं किशोरी पेडणेकरांचं म्हणणं आहे. मला ना या अभिनेत्र्यांवर काही बोलायचं नाही, कारण त्यांचं जिथे पान लागलेलं असतं तिथे आपली पत्रावळ घुसवण्यामध्ये माहीर आहे. तर मला वाटतं निवेदिताजी सराफच्या मिस्टरांना फार मोठे पुरस्कार मधल्या काळामध्ये मिळाले. जरा सरकारचं झुकतं माप असल्यामुळे कदाचित त्यांना वाटत असेल, पण मला असं वाटतं की महाराष्ट्राचा गौरव म्हणून त्यांनी विचार केला पाहिजे. म्हणून मी प्रश्न विचारला की देशाचे पंतप्रधान आता 11 वर्ष झाल्यानंतर सुद्धा जर तुम्ही महागाई, बेरोजगारी, विदेश नीती, तुम्ही ह्या देशाच्या परिस्थितीबद्दल, सामाजिक सलोख्याबद्दल बोलणार नसाल, तुम्ही नेहमी राजकारण आलं की, इलेक्शन आलं की एक जाती आणि धर्माचं वाद निर्माण करणार असाल, आणि जर तुम्हाला ते आवडत असेल तर त्याच्याबद्दल माझं काही म्हणणं नाही. निवेदिता सराफांच्या या वक्तव्यावर भाजप म्हणतंय, ही तर भाजप जनमानसात पोहोचल्याची पावती आहे. अशाच प्रकारचं वक्तव्य माझा दिवाळीपटचा कार्यक्रम होता तेव्हा महेश कोठारेंनी केलं होतं. आता या देशामध्ये व्यक्ती स्वातंत्र्य प्रत्येकाला आहे. आता निवेदिता सराफ यांना त्यांचं मत व्यक्त करण्याचा अधिकार आहे आणि त्याच्यामुळे भारतीय जनता पार्टीला समर्थन देऊन कलाकारांच्या प्रतीसुद्धा भाजपविषयी काय आहे हे तिथनं व्यक्त होते. परंतु याचा लगेच राजकारण कुणी करू नये. काही दिवसांपूर्वी महेश कोठारे यांनीही भाजपला उघड पाठिंबा दिला होता. या सगळ्या कार्यक्रमाला इथे येऊन इतका आनंद होतो का हे कार्यक्रम आपला हा घरचा कार्यक्रम आहे. हे आपलं भाजप म्हणजे आपलं घर आहे. पण मी जरा सुद्धा भाजपचा भक्त आहे, मी मोदीजींचा भक्त आहे. महेश कोठारेंच्या या वक्तव्यावरून बरंच राजकारणही झालं. तात्या विंचू येऊन चावा घेईल असं राऊत म्हणाले. तर महेश कोठारेंची सून उर्मिलाला अपघाताच्या प्रकरणातून वाचवण्यासाठी कोठारे भाजपच्या बाजूने बोलतात असा आरोप किशोरी पेडणेकरांनी केला होता. अलीकडच्या काळात अभिनेत्री चिन्मयी सुमित यांनीही एक भूमिका जाहीर केली. त्या म्हणाल्या, जय भीम. मी जय भीम म्हणते नेहमी नमस्कारानंतर. तर मला खूप लोक विचारतात की तुम्ही जय भीमवाले आहात का, तुम्ही त्यांच्यातले आहात का असं विचारतात. तर मी त्यांच्यातली आहे, म्हणजे मी आंबेडकरांची आहे. लोक वेगवेगळ्या त्यांचे फॅन्स असतात वेगवेगळ्या लोकांचे, तशी मी आंबेडकरांची आहे. आणि मला असं वाटतं की भारतातल्या प्रत्येक भगिनीला जय भीम म्हणावं असं वाटलं पाहिजे. कारण आपण सर्व जनवादी महिला संघटनेच्या कार्यकर्त्या, कॉम्रेड्स आहात. मला वाटतं जनवादी जे लोकशाही आणि माणूस म्हणून आपल्याला एक दर्जा आहे. अभिनेत्री उर्मिला मातोंडकर 2019ची निवडणूक काँग्रेसमधून लढली होती, मात्र तिचा पराभव झाला. त्यानंतर उर्मिला मातोंडकर ठाकरेंच्या शिवसेनेत गेली. ठाकरेंकडून तिची विधान परिषद आमदार म्हणून वर्णी लागण्याची चर्चा होती, मात्र त्याआधीच उद्धव ठाकरेंचं सरकार कोसळलं. उर्मिलाप्रमाणेच अभिनेत्री नगमानेही काँग्रेसकडून निवडणूक लढवली होती, मात्र तिचाही पराभव झाला. सध्या कुठले कलाकार कुठल्या पक्षात आहेत ते पाहूया. गोविंदा शिवसेना शिंदे गटात आहे. माधुरी दीक्षित भाजपकडून निवडणूक लढवण्याची चर्चा होती. आदेश बांदेकर ठाकरेंची शिवसेना, हार्दिक जोशी शिंदेंची शिवसेना, सुशांत शेलार शिंदेंची शिवसेना, अदिती सारंगधर शर्मिष्ठा राऊत शिंदेंची शिवसेना, प्रिया बेर्डे मेघा धाडे भाजप, किशोरी शहाणे भाजप, महेश मांजरेकर मनसे, सायली संजीव, स्मिता तांबे, विशाखा सुभेदार मनसेशी संबंधित आहेत. कलाकारांनी राजकीय भूमिका जाहीर करणं गैर नाही, मात्र त्याचा राजकीय फायदा घ्यायला नको आणि त्यावरून राजकारणही व्हायला नको.